पण करताना मला विश्वास आहे की महानगरपालिका पुणे पिंपरी चिंचवड भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचाच त्या ठिकाणी महापौर बसेल असा मला विश्वास आहे. चंद्रपूरमध्ये किडनी रॅकेट आणखी 4 ते 5 जणांची किडनी विकल्या गेल्याचं समोर आलेलं आहे. एसआयटी स्थापन झालेली आहे. किती गंभीर पाहता शेतकऱ्यांना कर्जबाजारी म्हणून असं बघितलं? नाही, प्रचंड गंभीर बाब आहे. शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार आहे. यावर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी एसआयटी आणि त्या ठिकाणी गंभीर दखल घेतली आहे. सावकारांना पकडली आहे. जे सावकार कर्जबाजारी सावकारांनी हे षडयंत्र केलं त्यांनाही पकडलं आहे. पुढच्या काळामध्ये अजून कडक कारवाई होईल आणि प्रचंड त्या ठिकाणी मजबूतीने आम्ही या ठिकाणी गुन्हे दाखल करू आणि नंतर मात्र जे जे या गुन्ह्यामागे असतील त्या सर्वांना कुणाला सोडलं जाणार नाही अशा सूचना माननीय मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. सामनामधून मुख्यमंत्री रात्री काल मीटिंग झाली सीएम साहेबांसोबत, त्या संदर्भात काही माहिती सांगू शकाल का? अजित पवार, तटकरे आणि सीएम साहेब अशी रात्री पहाटे 2:30 मीटिंग. सरकार म्हणून काही गोष्टी असतात, काही त्या ठिकाणी महायुती म्हणून गोष्टी असतात. त्यामुळे आता मी त्या बैठकीला नव्हतो, त्यामुळं त्या बैठकीत जे उपस्थित होते त्यांनाच त्याबद्दलची माहिती आहे. सामनामधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळावर टीका करण्यात आली. एकनाथ शिंदे भ्रष्टाचाराच्या पैशातून राजकारण करत असल्याची टीका केली. सामनामधून आमच्यावर स्तुतीस तुमने उधळतील असं काही त्यांच्याकडनं अपेक्षा थोडी आहे. ते तर विरोधात बोलणार आहे. त्यांचं कामच आहे विरोधी पक्षाचं. त्यामुळे सामना हा काही आता त्यांचं मुखपत्र आहे. ते जे बोलतात ते लिहितात. त्यामुळं राज ठाकरे आजपासून शाखा भेटींवर निघालेले. ठीक आहे, त्यांचा तो पक्ष संघटनेचा भाग आहे. त्यांनी तो करायचा आहे. त्यांचा तो अधिकार आहे. आज अकोल्यामध्ये तुमची बैठक आहे. काल म्हटलं की आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होईल. खरं तर उद्धव ठाकरे केवळ आपल्या विरोधी पक्षाच्या भूमिकेत त्यांना बोलावं लागतं, बोलतात आहे. आज मी अकोला, परभणी आणि जालना या 3 महानगरपालिकेमध्ये आमची पक्ष संघटना आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये जो कृती कार्यक्रम आहे, म्हणजे निवडणुकीच्या फॉर्म भरण्यापासून तर निवडणुकीच्या मतदारापर्यंत भारतीय जनता पार्टीच्या संघटनेने काय काय त्या ठिकाणी कशी कशी निवडणूक लढावी याकरता आमची कोर कमिटीची आणि सोबत संघटनेची बैठक आहे. या बैठकीमध्ये आम्ही निवडणूक लढण्याची रचना करणार आहोत. शेवटी एकनाथ शिंदे साहेबांनी निर्णय करायचे आणि एकनाथ शिंदे साहेबांनी निर्णय करताना हे सांगितलं की भाजपा शिवसेना युती लढेल. लाडकी बहीणचे पैसे 14 जानेवारीपूर्वी मिळणार आहे. केवायसीला मुदतवाढ देण्यात आलेली आहे. लाडकी बहीण संदर्भामध्ये नियम जे आहे शिथिल करण्यात नाही, ज्यांना आवश्यकता आहे. कारण आम्ही वचन दिलं आहे की जोपर्यंत देवेंद्र फडणवीस सरकार, भाजपाचं सरकार, महायुतीचं सरकार महाराष्ट्रात असेल तोपर्यंत लाडक्या बहिणीची योजना सुरू राहणार आहे आणि या योजनेला आम्ही अधिक मजबूत करणार आहेत. वेगवेगळ्या केंद्राच्या राज्याच्या योजनेला याला जोडणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीची योजना अधिक मजबूत करून या योजनेला प्रचंड त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आम्ही राबवणार आहे. त्यामुळे सरकार ने काही नियम शिथिल केले हैं. जी रामजी बिल पर खड़गे जी ने कहा है कि माँ की कसम यह बिल गरीबों के लिए अच्छा नहीं है. खड़गे जी से क्या अपेक्षा करेंगे? मोदी जी की सरकार जो जो अच्छा करेगी उसके खिलाफ ये लोग रहते हैं, तो उनका बहुत ज्यादा सीरियस मत लीजिए. तमिलनाडु में एसआईआर के 97 लाख मतदाताओं के नाम हटाए गए. तो एसआईआर इसीलिए है डुप्लीकेट नाम हटाने के लिए, घुसपैठियों के नाम हटाने के लिए, इस देश के जो रहने वाले लोग ने उनका नाम हटाने के लिए. देखिए, हमारी मतदार यादियों को दुरुस्त करना, उसका 2 नाम